की कोस्टल वे जो आज तुम्ही क्रेडिट घेताय तो तर बीएमसीनंच बांधला, त्याच्यावर शिक्के सगळीकडे बीएमसीचेच दिसतात. त्याचा डीपी मीच मंजूर केला मुख्यमंत्री म्हणून. तुम्ही क्रेडिट कसलं घेतलाय? त्याची व्यवस्था तर आम्हीच केली असं ते थेटपणे म्हणतात. बिनडोक लोक बोलू शकतात. माझी अपेक्षा आहे की उद्धवजींच्या पक्षात बिनडोक कमी असावेत लोक, पण आता जास्त दिसत आहेत. मुळामध्ये कोस्टल रोडची चर्चा 80-90च्या दशकातली आहे. मग आता काय करायचं? प्लॅनचेट करून वरनं लोक आणायची की तुम्ही चर्चा केली होती, हे तुमचं क्रेडिट आहे, मी सगळ्याचा सन्मान ठेवणे बोलतोय. काय बोलताय बिनडोकपणे? त्यासाठी कोस्टल रोडच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या, MOFच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या, NGTची परवानगी देवेंद्रजींनी आणली, कोस्टलच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या. टेंडर उद्धवजींना हवं होतं. महापालिकेत ते बसले होते. आज मी स्पष्टच म्हणतो, टेंडरमधल्या टक्केवारीमध्ये तो महापालिकेत प्रस्ताव यावा म्हणून कोस्टल रोडचा प्रस्ताव उद्धवजींच्या पक्षाने BMCकडे दिला, नेला. ती टक्केवारी काय या काढूच. आता कोस्टल रोडच्या सुरुवातीच्या काळात जो भराव घेतला, ज्यात त्यांच्या युवा सेनेच्या लोकांना कंत्राट दिले, त्यातनं निकृष्ट काम, त्याविरुद्ध प्रेस मी घेतली, आंदोलन मी केलं. हे लपवू शकता तुम्ही? बरं ते जाऊ द्या. मग श्रेय म्हणताना एका प्रश्नाचं उत्तर उद्धवजी तुमची बगल बच्चांना द्यायला सांगा. ज्या वेळेला भराव टाकून कोस्टल रोड करण्याच्या परवानगी आल्या त्या आधारावर निविदा निघाली, त्याआधी केंद्र सरकारने एक हमीपत्र मागितलं. ते हमीपत्र एवढंच होतं की या भरावानंतर ज्या मोकळ्या जागा होतील त्या मोकळ्याच राहिल्या पाहिजेत. अगदी त्या निवासी अनिवासी वाणिज्यिक कुठल्याही कामासाठी त्याच्यावर बांधकाम होता कामा नये, हे हमीपत्र द्या. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात तुम्ही, हमीपत्र दिलं नाहीत. विधानसभेत मी विचारला प्रश्न, आमच्या लोकांनी आंदोलन केलं. काळं बेरं होतं हे मोकळ्या जागा सुद्धा बिल्डरांना देण्याचं, म्हणून हमीपत्र उद्धवजींनी दिलं नाही. हमीपत्र देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर दिलं. मग याचं पाप तुमचं नाही? आणि महापालिकेला या परवानगीशिवाय हा प्रोजेक्ट करता आला असता? मस्त आला. आणि देवेंद्रजींनी काय म्हटलं की या सगळ्याला मी गती दिली, मेट्रो असो कोस्टल असो, आणि त्या गतीने ते कार्यक्रम केले म्हणून श्रेय आहे. आणि म्हणून श्रेय पळवणाऱ्या टोळीचे म्होरके उद्धवजी आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.